त्याची तयारी करत आहो. तर आम्हाला आमच्या घरी आता उरलेला आहे कालचा भात, तर त्याला करत आहो फ्राय. आम्हाला खूप आवडतं. बघा याच्यासाठी काय काय तयार केलेलं आहे. आता मी यामध्ये टाकत आहे जिरं. तेल टाकलं आहे, जिरं टाकत आहे आणि त्याच्यासोबत वाटाणा आणि आलू. आज माझ्या जाऊबाईची इच्छा झाली की कालचा भात उरलेला आहे तर आपण ना याला फ्राय करू म्हणून. मी किचनमध्ये बसली होती, निने इकडे कांड करून ठेवला. बघा बघा कशी करते. काय करावं ह्या मुलीचं तर काही समजत नाही मला. एवढीशी आहे पण सगळं घर डोक्यावर घेते. आली दुसरी पण आली आता तिच्यासोबत, आता तिसरी पण आली. बघा बघा असे असे आमच्या घरचे लेकरं आहेत. टाकू आपण टमाटर. नाही मिरची तर विसरलीच मी टाकायची. मिरची टाकली, आता टाकू ना मग. आणि हिरवा कांदा. हो 1 मिनिट देते, 1 मिनिट. आता टाकू टमाटर. भूक लागल्यामुळे मी पटापटा करून राहिली आहे. मला खूप जोरात भूक लागलेली आहे आणि आमचे लेकरं परेशान करून राहिलेले आहेत. आम्ही दोघी जावा आहोत आणि आमचे 4 बच्चू आहेत. एक स्कूलमध्ये गेलेला आहे आणि 3 छोटे छोटे घरी आहेत जे आमच्या मागे लागलेले आहेत. आता मी यामध्ये टाकते हळदी. ओके. आलू पण पकलेले आहे, टमाटर पण पकलेले आहे. माझी जाऊबाई ओली झालेली आहे, कपडे धुवून झाले तिचे, ओली झालेली आहे. ते म्हणते पटापटा कर, मला भूक लागलेली आहे, मी कपडे धुतले तर. खूप जोराने. काल आम्ही ॲक्च्युली रात्री जेवणच नाही केलं, आम्ही डायटिंगवरती. हां आमचा रेडी झालेला आहे छान भात फ्रायवरती आम्ही टाकलेला आहे कांदा बारीक चिरलेला आणि कच्चीवाली उसळ आणि त्याच्यावरती चिवडा आणि त्याच्यावरती बारीक शेव. यम्मी यम्मी. छान यम्मी यम्मी आहे, टेस्टी आहे. आम्ही टेस्ट करत आहे. छान बनलेला आहे. या तुम्ही पण तुम्ही खायला. फक्त पोहे नाही आहे त्याच्यामध्ये आणि दुसरं तरी नाही आहे, पण छान आहे तरी पण.